नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण दामिनी प्रत्येक वेळेस सांगत असते की कोर्टात जेवढी माणसं आहेत, या कोर्टाच्या आवारात जेवढी माणसं आहेत तेवढ्या केसेस मी जिंकलेली आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या या करिअरमध्ये मी एकही केस हरलेली नाही. ही गोष्ट प्रत्येक वेळेस ही दामिनी ठणकावून सांगत असते आणि त्याच दामिनीची आता वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दामिनी ही केस हरणार आहे आणि ती कशा पद्धतीनं हरणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि केस हरल्यानंतर दामिनीची जी अवस्था होणार आहे ती खूपच भयानक अशी असणार आहे. कारण तिला जणू काही वेड लागले की काय अशी अवस्था या दामिनीची होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्की अर्जुन कोर्टामध्ये कोणते पुरावे सादर करणार आहे, काय करणार आहे, कोणतं डोकं वापरणार आहे आणि ही जी दामिनी आहे ती स्वतःला खूप मोठी समजत असते, तिची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर अर्जुन त्याचबरोबर सायली, मधुभाऊ सगळे कोर्टात आलेले असतात. मधुभाऊ थोडेसे टेन्शनमध्ये असतात. मधुभाऊ म्हणत असतात की 2 वर्ष झालं ही कोर्ट केस चालू आहे, पण अजूनही डोक्याला जे टेन्शन येतं कोर्टात आलं की ते कमी झालेलं नाही. त्याचबरोबर इकडे प्रियाची वाट लागलेली असते. प्रिया तिचे जे कार्ड आहे, म्हणजे तिला तिला जी सहानुभूती मिळवायची असते, मी खूपच आजारी आहे, हे सगळं तिचं ते विक्टिम कार्ड आहे, ती प्रत्येक वेळेस वापरत असते. परंतु या सगळ्याचा तिथे पालापाचोळा करायला सज्ज असतो तो म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. अर्जुन नक्की काय करू शकतो ना याचा अंदाजच आलेला नाहीये. याचा अंदाजच अजिबात त्यांना येऊ शकत नाही. कारण अर्जुन काय आहे हे त्यांनी अजून ओळखलेलंच नाही. हे सगळं घडलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन जी खेळी खेळत असतो ती मात्र खूपच जबरदस्त अशी असते, ज्याचा विचार कोणीच करू शकत नाही. कारण अर्जुन आत्तापर्यंत ज्या पद्धतीने तिथे कोर्टामध्ये एक एक मुद्दा मांडत आलेला आहे तो इतका जबरदस्त आहे की कोणी स्वप्नातही विचार केलेला नाही. मग ही दामिनी काय चीज आहे? कारण दामिनी कोणीही असू द्या, कारण अर्जुन हा हाडाचा वकील आहे आणि त्याहीपेक्षा तो सत्याच्या बाजूने लढणार आहे. आणि त्यामुळंच दामिनीच्या पुढेही काहीही त्याला फरक पडत नाही आहे. दामिनी असो किंवा अजून कोण असायचं तो असो, त्याला काही फरक पडत नाही. तो वाट लावण्यासाठी तिथं सज्ज असतो. हे मात्र अर्जुनने प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे. आणि अर्जुन जे काही करत असतो तो अगदी मनापासून करत असतो. आणि अर्जुन प्रत्येक वेळेस तिथे ठणकावून सांगत आहे की कशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता कोर्टामध्ये केस सुरू झालेली आहे आणि अर्जुनने ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं आहे. ते म्हणजे आता त्याला प्रियाची चौकशी करायची आहे. प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे अर्जुनच्या हाती आहेत आणि अर्जुनने ठरवलेलं आहे की आता प्रियाला चौकशीसाठी समोर घ्यायचं. कारण अर्जुनला माहिती आहे की प्रिया कशी आहे, ती कशा पद्धतीनं वागू शकते, ती काय करू शकते, या सर्व गोष्टी अर्जुनला माहिती आहेत. आणि मग अर्जुनने प्रियाला बोलवलेलं असतं. ऑब्जेक्शन म्हणते आणि दामिनीचा पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे की काहीही असलं तरीही दामिनीला हे दाखवून द्यायचं आहे की आत्ता परत चौकशी का करणार आहेत. कारण आत्ता काहीही झालं तरीही काही वेळापूर्वीच त्यांनी म्हणजे परवाच त्यांनी सायकोलॉजिस्टच्या समोर एन्क्वायरी करून घेतलेली आहे, चौकशी करून घेतलेली आहे. मग आत्ता पुन्हा चौकशी कशासाठी करायची आहे हा तिचा मुद्दा असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तिथे अर्जुन म्हणत असतो की मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि मी सायकोलॉजिस्टचे जे रिपोर्ट आहेत ते कोर्टाच्या समोर सादर करणारच आहे. त्यामुळं त्याची काळजी करायची अजिबात गरज नाही. सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट तुमच्यासमोर असणार आहे आणि त्यामुळं तुम्ही बिनधास्त राहा. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन पुढचा मुद्दा मांडायला सुरुवात करतो. कारण जज साहेबांनी अर्जुनला सांगितलेलं असतं की तुमचे मुद्दे तुम्ही आता क्लिअर करा, तुमचे पॉईंट, तुमचे पुरावे तुम्ही सादर करा. कारण इकडे दामिनी जी आहे ती असा मूर्खपणा करत आहे की तिला काही झालं तरीही मूळ जो मुद्दा आहे त्या मुद्द्यापर्यंत अर्जुनला येऊ द्यायचं नाही आणि तिला कोर्टामध्ये राडा घालायचा आहे. त्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं आहे. मग दामिनीला आता शांत बसायला सांगितलं जातं आणि अर्जुनला सांगितलं जातं की आता पुढे काय बोलायचं ते बोला, म्हणजे तुम्ही जे पुरावे आणलेले आहेत ते कोर्टाच्या समोर सादर करा. अर्जुन आता पहिला पुरावा सादर करतो तो म्हणजे साक्षी आणि प्रिया यांच्यामध्ये असलेली मैत्री.
तेव्हा अर्जुन सांगत असतो की प्रत्येक वेळेस आपण तन्वी किल्लेदार किंवा तन्वी सुभेदार यांना आपण प्रश्न विचारलेले होते, पण त्यांनी प्रत्येक वेळेस कोर्टाला हे सांगितलेलं होतं की प्रिया म्हणजे साक्षीसोबत त्यांची जुनी ओळख नाही, तर जेव्हा खून झाला त्यानंतर त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यानंतर ह्या आजचा जो आपला हे आहे केस आहे त्यासाठी त्या साक्षीदार आहेत. परंतु मला कोर्टाच्या समोर काही मुद्दे, काही पुरावे सादर करायचे आहेत. ते म्हणजे खुनाच्या आधीपासून प्रिया आणि साक्षी यांची ओळख आहे. जेव्हा हा मुद्दा कोर्टाच्या समोर सादर केला जातो तेव्हा मात्र पुरावा म्हणजे जे CCTV फुटेज आहे ते CCTV फुटेज कोर्टाच्या समोर सादर केलं जातं आणि प्रियाची वाट लागते. कारण तिथे स्पष्टपणे साक्षी आणि प्रिया त्या फुटेजमध्ये एकमेकांना मिठी मारत आहेत. त्याचबरोबर साक्षी प्रियाला काही पैसे देत आहे. हे सगळं आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे. तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडत असते आणि ती मोठी गोष्ट म्हणजेच इकडे अर्जुन सांगतो की आणखी काही पुरावे मला कोर्टाच्या समोर सादर करायचे आहेत, काही साक्षीदार आहेत. मग प्रिया आणि साक्षी या दोघींना बोलताना आश्रमाच्या बाहेर काही लोकांनी पाहिलेलं होतं आणि त्या लोकांचे जे पुरावे आहेत ते पुरावेही आता कोर्टाच्या समोर सादर केले जाणार असतात. ते पुरावेही कोर्टाच्या समोर सादर केले जातात आणि त्याचसोबतच तिथे कोर्टाच्या समोर आता त्या लोकांना आणलं जातं, त्यांची साक्ष कोर्टामध्ये नोंदवली जाते. आता दामिनी मात्र बघतच राहते. तिच्याकडे काही ऑप्शनच नसतो, कारण तिला माहीतच नसतं की अर्जुन सुभेदार अजून काय काय खेळी खेळणार आहे, दामिनीची कशी वाट लागणार आहे. आता पहिला मुद्दा तर इथं क्लिअर झालेला असतो आणि तो म्हणजेच की इकडे हा जो महिपत आहे त्याने जो राडा त्यानंतर अर्जुन आता कोर्टाच्या सायकोलॉजिस्टने दिलेले जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट कोर्टाच्या समोर सादर करतो आणि त्यावरून कोर्टाला सांगतो की सायकोलॉजीचे रिपोर्ट असे आलेले आहेत त्यानुसार तन्वी किल्लेदार किंवा तन्वी सुभेदार ज्या आहेत त्या खोटं बोलत आहेत, कारण त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्या स्टेटमेंट देताना वायबल होतात. त्यावेळेस लगेचच दामिनी ऑब्जेक्शन मी लॉर्ड असं बोलायला सुरुवात करते, कारण सायकोलॉजिस्टने जरी रिपोर्ट दिलेले असले तरी ती व्यक्ती जी सामान्य व्यक्ती आहे आणि एखाद्या व्यक्तीने जर खून बघितला तर त्याच्यासाठी ते खून पचवणं खूपच धक्कादायक असतं. त्यामुळं पुन्हा पुन्हा त्या आठवणी येण्याने ती व्यक्ती डिस्टर्ब होऊ शकते. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याच वेळी तिथे आता दामिनी जी असते ती बोलत असते आणि त्याच वेळी तिथे जज साहेबांना अर्जुन म्हणतो की माझ्याकडे आणखी काही पुरावे आहेत असं म्हणत अर्जुन बोलत असतो आणि अर्जुन म्हणतो की मला माझं आधी स्टेटमेंट पूर्ण करू द्या, त्यानंतर तुमचे मुद्दे इथं क्लिअर करा. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि मग अर्जुन त्याचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तिथे मांडायला सुरुवात करतो आणि त्याचा मुद्दा असा असतो तो म्हणजे मी मधुकर पाटील यांचंही स्टेटमेंट घेतलेलं आहे, कारण त्यांच्यासाठी तर मला सीन रिक्रिएट करायचा होता. नक्की त्यांनी ज्या गोष्टी पाहिलेल्या होत्या तो सीन रिक्रिएट मी आश्रमात जाऊन केलेला आहे आणि मधुकर पाटील यांचं जे स्टेटमेंट मला मिळालेलं होतं त्या स्टेटमेंटनुसार काही गोष्टी माझ्यासमोर क्लिअर झाल्या आणि त्या म्हणजे की त्यांनी कसलंही वायबल न होता, जंबल न होता हे सगळं मला स्टेटमेंट दिलेलं आहे. हे सगळं तिथे अर्जुन सांगत असतो आणि अर्जुन सांगत असतो की या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या अगदी त्यांनी स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत. त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये तिथे मला कन्फ्युजन आढळलं नाही, प्लस त्यांना अजिबात तिथे गोंधळ घालायची गरज पडली नाही. हे सगळं अर्जुन सांगत असतो आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हे सगळं जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे ते मी आता तुमच्या समोर इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवत आहे. मग आता मधुभाऊंचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते कोर्टाच्या समोर सादर केलं जातं. मधुभाऊ कोर्टाच्या समोर तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर केलं जातं आणि कोर्टाच्या समोर अर्जुन मुद्दा मांडतो की जज साहेब आणखी एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे, ती म्हणजे या 1.5 वर्षामध्ये ही केस चालू आहे. जेव्हा जेव्हा मधुकर पाटलांना आपण स्टेटमेंट मागितलेलं आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस मधुकर पाटलांनी हे एकच स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी कसलाही गोंधळ घातलेला नाही. त्याचबरोबर त्यांनी कोणताही जमलिंग तिथे केलेलं नाही किंवा त्यांचं स्टेटमेंट हे बदललेलं नाही. हे सगळं अर्जुन सांगत असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की त्या उलट प्रिया ज्या आहेत त्यांच्याकडून म्हणजे तन्वी किल्लेदार यांच्याकडून प्रत्येक वेळेस इकडे पाहायला मिळतं की त्यांच्या स्टेटमेंटमध्ये प्रत्येक वेळेस तफावत जाणवलेली आहे आणि प्रत्येक वेळेस त्या चुकीचं बोलत आहेत. त्या एकदा म्हणतात की त्यांनी हे जे केलेलं आहे ते म्हणजे मधुभाऊंनी पिस्तूल काढलेली होती ती लेहंग्यातून काढलेली होती. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की नाही मधुभाऊंनी पिस्तूल ही त्यांच्या पॅन्टच्या खिशातून काढलेली होती.
पण मला कोर्टाच्या समोर एक मुद्दा मांडायचा आहे, ते म्हणजे मधुभाऊ पॅन्ट घालत नाही आहेत तर ते कुर्ता पायजमा घालतात आणि प्रत्येक वेळेस हे स्टेटमेंट चुकीचं दिलं जातं, त्यामुळं कोर्टाने या गोष्टींचा विचार करावा हे अर्जुन प्रत्येक वेळेस सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की त्यांना ह्या गोष्टी किती वेळा सांगण्यात आलेल्या आहेत, पण तरीही त्यांच्याकडून तशाच पद्धतीचं स्टेटमेंट आपल्याला मिळत आहे. कारण मला असं वाटत आहे की त्यांनी ते स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीनं दिलं गेलेलं आहे आणि या गोष्टींचा विचार केला जावा. त्याचबरोबर प्रिया मधुकर ह्या ज्या बोलत आहेत त्यानुसार जे मुद्दे कोर्टाच्या समोर मांडले गेलेले आहेत आणि मला कोर्टाला हे दाखवून द्यायचं आहे की प्रिया मधुकर ह्या ज्या आहेत त्या साक्षी यांच्या मैत्रीण आहे, त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे. प्रिया मधुकर यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितलेलं होतं की त्या दोघीजणी आधीपासून एकमेकींना ओळखत नाही आहेत, पण त्यांच्या बोलण्या वागण्यात हा जो फरक आहे तो जाणवत आहे, हे सगळं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पुन्हा बोलत असते ती म्हणजे दामिनी तिचा मुद्दा मांडायला सुरुवात करते. ऑब्व्हियसली तिला तिचा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे आणि ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टींचा इथे काहीही संबंध नाही, कारण माणूस इथे जंबल होऊ शकतो असं ती बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की एखाद्या माणसाने केस पाहिलेली आहे त्यामुळं जंबल होण्याचा प्रश्नच नाही आहे, कारण आपण जी केस पाहतो ती केस रोज रोज घडलेली नसते, आपल्या आयुष्यामध्ये खून झालेला आहे आणि खुनाची केस जर एखाद्या व्यक्तीने पाहिलेली असेल तर मला नाही वाटत की ती व्यक्ती ती गोष्ट विसरू शकेल. हा मुद्दा अर्जुनने कोर्टाच्या समोर मांडलेला असतो आणि कोर्टाला दाखवून दिलेलं असतं ते म्हणजे प्रियाचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि अर्जुन कोर्टाच्या समोर त्या गोष्टी मांडत असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रिया पुरती घाबरलेली असते, कारण ती खोटं बोलतीये हे रिपोर्टनुसार तर आता क्लिअर झालेलं असतं आणि त्यासोबतच आता ह्या गोष्टी क्लिअर होत असतात आणि त्यामुळं प्रियाला इकडे कळायचं बंद झालेलं असतं. प्रिया मात्र आता पुरती हादरून गेलेली असते आणि त्यासोबतच इकडे प्रिया म्हणत असते की आता मी संपले. आणि त्याचबरोबर इकडे आता हे ठरलेलं असतं ते म्हणजे महिपत आणि त्याचबरोबर दामिनीचं जर कोर्टामध्ये काही राडा झाला तर प्रियाला अडकवायचं आहे हे त्यांचं ठरलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या पद्धतीनं दामिनी आता पुढचे मुद्दे मांडणार असते. अर्जुन सगळे पुरावे देत असतो. त्यानंतर पुढचा पुरावा त्याच्याकडे असतो ते म्हणजे साक्षीचं सापडलेलं कार्ड आणि त्याचबरोबर त्या शॉपमध्ये साक्षीची असलेली रजिस्टरला नोंद, हे सगळं ती बोलत असते आणि त्या गोष्टीही तिथं समोर मांडल्या जातात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुन एक मुद्दा सांगत असतो. त्यानंतर आता पुढचा मुद्दा येणार असतो आणि तो म्हणजेच की अर्जुन आता पुढचा मुद्दा तिथे समोर क्लिअर करतोय आणि ती गोष्ट असते ती म्हणजे की आता जो विलास आहे त्याला लिहिताच येत नव्हतं, त्याला लिहिता वाचता येत नव्हतं आणि तो साक्षीदार म्हणजे कुसुमताईंना कोर्टाच्या समोर बोलवलं जातं आणि कुसुमताई सांगतात की हो त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यामुळं ते प्रत्येक वेळेस प्रत्येकाकडून त्यांना जर काही करायचं असेल तर ते हिशोब करायचे, त्यांना पैसे मोजता यायचे पण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यांच्याकडे व्यावहारिक नॉलेज होतं. हा मुद्दा अर्जुनने आता कोर्टाच्या समोर आणलेला असतो आणि त्यामुळं अर्जुन एक करत आता इकडे दामिनीची वाट लावत असतो, कारण दामिनीने कितीही या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला असला तरीही अर्जुनला माहिती आहे की नक्की पुढे काय होणार असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही आता ह्या प्रत्येक गोष्टींवरती खूप विचार करत असतात. अर्जुन सायलीला चांगलंच कळलेलं असतं की काय होऊ शकतं आणि मग रविराजला तर धक्का बसलेला असतो, कारण प्रियाची तर वाट लागलेली असते आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे दामिनीची पण तेवढीच वाट लागलेली असते. रिक्रिएशनचे व्हिडिओ प्रत्येक गोष्टी अर्जुनने अगदी स्टेप बाय स्टेप कोर्टामध्ये मांडलेले असतात आणि हादरलेलं असतं ते कोर्ट. एवढा पुराव्यांचा पाऊस अर्जुनने कोर्टात पाडलेला असतो आणि कळायचं बंद झालेलं असतं ते म्हणजे दामिनीला, कारण अर्जुन एवढे पुरावे देईल असं तिला वाटलं नव्हतं आणि तिने जो मुद्दा काढणार होते ती म्हणजे मधुभाऊंचा तो मुद्दा तर अर्जुनने ऑलरेडी खोडून काढलेला असतो, कारण अर्जुनला माहिती असतं की काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता इथे साक्षी अडकलेली असते, प्रिया अडकलेली असते. दामिनीने जरी साक्षीला कोर्टाकडून तिथे जामीन तिचा म्हणजे तिला निर्दोष मुक्त केलेलं असलं तरीही आता कोर्टाच्या समोर जी केस असते त्यामध्ये साक्षी पुन्हा अडकलेली असते, कारण अर्जुनने सांगितलेलं असतं की तुम्ही विसरताय कोर्टाला साक्षी शिखरे यांनी या गोष्टीचे पुरावे द्यावेत की त्या कुठे होत्या.
त्यावेळी त्या कुठं होत्या हे पुरावे अजून कोर्टाला मिळालेले नाहीत. ही गोष्ट पुन्हा अर्जुनने काढलेली असते आणि इथेच पोपट होतो तो म्हणजे साक्षीचा. तिला कळायचं बंद होतं, कारण हे सगळं किती वेळा खोदलं जाणार आहे हा विचार केला जात असतो. आणि इकडे आता कोर्टामध्ये दामिनी मात्र तोंडावर पडत चाललेली असते. आता तिच्याकडे मांडायला मुद्देच नसतात. दुसरा मुद्दा आता अर्जुन कोर्टाच्या समोर मांडतो तो म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. विलासच्या खुनाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे नोंद झालेली आहे, ती म्हणजे विलासच्या मृत्यूची नोंद ही 8:30 वाजताची आहे. आणि जो पोलिसांना मेसेज गेलेला आहे तो रात्री 9:15 वाजता मेसेज गेलेला आहे, म्हणजे कंप्लीट 1.25 तासानंतर तो मेसेज पोलिसांना मिळालेला असतो. आणि त्यामुळंच पोलीस तिथं लेट पोचलेले होते, कारण पनवेलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त आणि फक्त अर्धा तास पुरेसा असतो. आणि जर पोलिसांना मेसेज तो गेलेला आहे तर तो मेसेज कुणी केला. तर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे मधुभाऊ तर मेसेज करणार नाहीत, मधुभाऊंपासूनच त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगण्याचा. विलासला मेसेज करता येत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विलास तर मेलेला आहे, त्याचा मृत्यू 8:30 वाजता झालेला आहे आणि पोलिसांना मेसेज हा 10:15 वाजता पोचलेला आहे. त्यामुळं पोलिसांना तिथे पोहोचण्यासाठी जवळजवळ ॲक्च्युली मेसेज जो आहे तो 9:15 वाजता पोचलेला आहे. त्यामुळे पोलिसांना पोहोचण्यासाठी जवळजवळ 10:30 तिथे वाजलेले आहेत. हे सगळे मुद्दे कोर्टाच्या समोर आलेले असतात आणि अर्जुनने मात्र एक एक करत आता वाट लावायला सुरुवात केलेली असते, कारण दामिनीने तर विचारही केलेला नसतो की आता पुढे काय होणार आहे. आणि दामिनीची तर अशी वाट लागलेली असते. अर्जुनने प्रत्येक मुद्दा मांडलेला असतो आणि तेवढ्यावर अर्जुन थांबलेला नसतो. तर अर्जुनने आणखी एक गोष्ट कोर्टाच्या समोर आणलेली असते आणि ती म्हणजे जी प्रिया मधुकर आहे तिच्या बाबतीत ही अर्जुनने सांगितलेलं असतं की ती प्रत्येक वेळेस कोर्टामध्ये खोटं बोलत आलेली आहे, कारण हा जो मेसेज आहे तो मधुभाऊंनी केलेला नाही आहे. आता ऑब्व्हियसली साक्षी तर तिथं नव्हती, कारण आपल्याकडे ती खुनाच्या ठिकाणी होती याचा पुरावा नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यावेळेस ती कुठं होती याचा पुरावा नाही आहे. मधुभाऊ सांगत आहेत की साक्षी तिथं होती, पण आपल्या पक्षाच्या ज्या वकील आहेत त्या सांगत आहेत की साक्षी तिथं नव्हती. तर ऑब्व्हियसली मला आता असं वाटत आहे की ठीक आहे, तर हा मेसेज प्रिया मधुकर म्हणजेच तन्वी किल्लेदार यांनी केलेला आहे आणि हे अर्जुनने आता कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. प्रियाची तर पुरती वाट लागलेली असते, प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं आणि प्रिया मात्र जाम रडकुंडीला आलेली असते आणि इथे प्रियाची वाट लागलेली असते. आता अर्जुनने एवढे सगळे मुद्दे कोर्टात मांडलेले असतात आणि पहिल्यांदाच कोर्टामध्ये चेकमेट झालेली असते, ती म्हणजे दामिनी. आणि मग पुन्हा एकदा कोर्टाकडून दामिनीला वेळ दिला जातो आणि तो म्हणजे आता पुढील तारखेपर्यंत लवकरात लवकर तुम्ही पुरावे सादर करावेत, अन्यथा कोर्ट निर्णय घेणार आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे प्रिया मधुकर ह्या आयविटनेस होऊ शकत नाही आहेत. आता जर त्या आयविटनेस आहेत तर त्या बाबतीतले पुरावे कोर्टाला द्यावे, हा मुद्दा मांडला जातो आणि तेच दामिनीची वाट लागते. आणि आता दामिनी पुरती हरलेली असते. आत्तापर्यंत असली तिची धुलाई कोणी केलेली नसते, अगदी बिनपाण्यानं धुलाई अर्जुनने कोर्टात केलेली असते आणि तिची बोलती बंद केलेली असते आणि त्यामुळं दामिनीची वाट लागलेली असते. तर हा जो कोर्टात मधला जो सीन आहे तो खूपच जबरदस्त आहे. प्रेक्षकांना तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. दामिनी ही आता घरी गेलेली आहे आणि ती महिपतच्या घरी गेलेली आहे आणि तिची मात्र वाट लागलेली आहे. आणि महिपत तर एवढा आदळापट करून दारू प्यायला बसलेला आहे आणि चक्क दामिनीच्या हातातही दारूचा ग्लास पाहायला मिळणार आहे, कारण एवढी तत्त्व पाळणारी जी दामिनी आहे ती मात्र आता वेडी झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.